आपल्याला सुद्धा कळलं होतं का की आज आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे म्हणून. जास्वंदीच्या झाडाला ना भरपूर फुलं आली होती, त्यामुळे मी बाप्पासाठी आज मस्त पूर्ण जास्वंदीचा हार बनवला, बाप्पांना घातला. किती बाप्पांचं रूप अगदी खुलून दिसत होतं. पण आज बाप्पांचं विसर्जन होतं म्हणून मूड थोडा डाऊन होता बरं का सगळ्यांचा. तर आज मी सकाळी सकाळी प्रसादासाठी बाप्पासाठी मस्त बिस्किटाचे मोदक बनवले. तर बिस्किटाची क्रीम काढून घेतली, त्याची पावडर करून घेतली, दुधात ते मळून घेतलं आणि मिश्रण मी आधीच बनवून ठेवलेलं होतं ना, त्याच मिश्रणामध्ये बाप्पासाठी मस्त असे बिस्किटचे मोदक बनवले बघा, अगदी सोप्या पद्धतीने. तर बाकीचा डिटेलमधला व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केला, बिस्किटापासून मोदक कसे बनवले ते. त्याच्यानंतर मी आणि आयुष आम्ही दोघंच घरी होतो. मग आम्ही सकाळी बाप्पाची छान अशी आरती करून घेतली आणि त्याच्यानंतर दुपारी बाप्पासाठी सीमा मोदक घेऊन आली होती, तांदळाचे उकडीचे. त्याच्यानंतर मी उकडीचे गव्हाचे पिठाचे मोदक बनवले हे, आणि साडी वगैरे नेसून तयार झाले कारण बाप्पाला निरोप द्यायचा होता. आणि बाप्पा आनंद घेऊन येतो ना, तसंच आनंदातच निरोप द्यायचा असतो बाप्पाला. तर छान अशी आरती केली, प्रसाद वाटला आणि त्याच्यानंतर मी आयुष सार्थक आम्ही तिघंजण बाप्पाचं विसर्जन करायला गेलो, जिथं आम्ही दरवर्षी विसर्जन करतो ना, त्या तळ्यामध्ये. तिथे गेल्यानंतर वारं एवढं होतं ना, तर कापूर काही राहतच नव्हता, त्यामुळे असा आडवा हात लावून मी पूर्णपणे आरती करून घेतली मस्त. आणि बाप्पांना निरोप देताना खरंच मन अगदी भरून येतं, अगदी रडू येतं. आणि परत पुढच्या वर्षीची वाट पाहायला सुरुवात होते. जसं बाप्पांचं विसर्जन होतं ना, त्यानंतर माणूस दिवस मोजायला सुरुवात करतो की कधी परत आता 1 वर्ष होणार आणि कधी बाप्पा परत आपल्या घरी येणार. तर खरंच मुलांना सुद्धा अगदी मन जड करून मुलंसुद्धा बाप्पाला निरोप देतात. तिथे सार्थकने बाप्पांचं विसर्जन केले, बाप्पाला नमस्कार केला. आणि त्याच्यानंतर इथे एक बाप्पा कोणीतरी विसर्जन केले होते, ते एकदम कडेला आले होते. तर आयुषनं म्हटलं हे पण बाप्पा आतमध्ये नेऊन विसर्जन कर व्यवस्थित, कारण तळ्याच्या एकदम काठावर होते. मुलांनी त्या बाप्पाचं पण विसर्जन केलं आतमध्ये नेऊन. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि गेल्या गेल्या मी इथं लिंब काढायला सुरुवात केली, कारण लिंब संपली होती ना. म्हटलं चला लिंब काढूया. तर मस्त बघा अशी लिंब काढलेत, पिकले नाही, हिरवीचे, पण रस भरपूर निघतो त्या लिंबामध्ये. आणि संध्याकाळी ना मग आत्याने आमच्यासाठी मस्त धापाट्याचा प्लॅन केला होता बघा. इथं मस्त धापाट्याचं पीठ वगैरे मळून घेतलं होतं. आणि तुम्हाला सांगू का, आईच्या हातचे तर सगळेच आयतं बसून खातात, पण सासूच्या हातचं आयतं बसून खायलासुद्धा नशीबच लागतं बरं का. आणि तेवढी नशिबानसून मी नक्कीच आहे, आणि मी स्वतःला तेवढी नशिबानसून समजते. तर छान असं सगळ्यांनी आत्यांच्या हातचे गरम गरम धापाटे एन्जॉय केले. धापाटे बनवायला मी पण मदत केली बरं का, फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. तर आमच्या आत्यांच्या हातच्या धापाटीची चव आहे ना, एकच नंबर आहे. तर मस्त सगळ्यांची जेवणं झाली इथं, आणि इथं गरम गरम तव्यावर धापाटे बनत होते आणि आम्ही मस्त गरम गरम धापाटे एन्जॉय करत होतो. नंतर घरी आले आधी तुळशीला देवाला दिवा लावला. आणि हे बघा, बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर बाप्पांची जागा अगदी मोकळी मोकळी झाली होती, घर अगदी मोकळं वाटत होतं, मूड एकदम ऑफ झाला होता. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.